ब्रह्मपुरी इथेनॉल प्लांट स्फोटानंतर उदापूरमध्ये तणाव, गावकऱ्यांचं आंदोलन, कारखाना बंद करण्याची मागणी। उदापूर लगतच्या इथेनॉल प्लांटमध्ये 19 नोव्हेंबर रोजी झालेल्या भीषण स्फोटानंतर परिसरामध्ये दहशत आणि संतापाचं वातावरण निर्माण झालं। स्फोटानंतर लागलेल्या आगीनं रौद्र रूप धारण केलं होतं। ही घटना गंभीर असल्यानं आज सकाळी गावकऱ्यांनी एकजुटीनं कारखाना प्रशासनाविरुद्ध आक्रमक आंदोलन छेडलं। स्फोटाचा आवाज 3 ते 4 किलोमीटर पर्यंत ऐकू गेला, तर व्हायब्रेशननं काही घरांच्या काचा देखील फुटल्या। हवेमध्ये विषारी धूर पसरल्यानं आरोग्याचा धोका वाढल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला। यापूर्वी देखील कारखान्यातून प्रदूषण होत असल्याच्या तक्रारींवर प्रशासनानं दुर्लक्ष केलं असल्याचं त्यांनी नमूद केलं। आंदोलकांनी उदापूर ग्रामपंचायत कार्यालयाबाहेर मोठी गर्दी केली। कारखाना तात्काळ बंद करावा, घटनेची सखोल चौकशी करावी आणि पुढील काळामध्ये सुरक्षा व्यवस्था मजबूत करावी अशी गावकऱ्यांची मागणी आहे। सरपंच सोनू नागतोडे यांनी ग्रामस्थांना शांत राहण्याचं आवाहन करत 24 नोव्हेंबरला ग्रामसभा बोलावली असून यामध्ये स्फोट प्रकरणावर ठराव मांडण्यात येणार आहे। प्रशासनाने देखील चौकशीचे आदेश दिले। या घटनेनं कारखान्याची तसेच परिसरातील गावांची सुरक्षितता प्रश्नचिन्हाखाली आली। पुढील काळामध्ये कारखाना बंद होणार का की चालू राहणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं। आंदोलनकर्त्यांची प्रतिक्रिया थोडक्यात पाहूया। उदापूर या गावातील महिलांची प्रतिक्रिया। आम्हाला पुढाच्या दृष्टीने आम्हाला हे कंपनी नाहीच पाहिजे। आमचा हा आहे मान्य आहे। तर पुढील ग्रामसभा 24 तारखेला आयोजित करण्यात आली आहे। त्या ग्रामसभेमध्ये पण हाच मुद्दा असेल। ठीक आहे। इथेनॉल कंपनीमध्ये स्फोट झाला। त्या स्फोटामुळे सख्या गावाला त्या कंपनी लगत असलेल्या 4 गावांना त्याचा खूप मोठा धक्का बसलेला आहे आणि त्या कंपनीच्या शेजारी आमचे बांधे असल्यामुळे माझे मिस्टर बांधीवर होते आणि त्यांच्या जवळच एक मोठा अँगल येऊन बस फक्त वीजभर अंतरावर येऊन पडला। तोच जर अँगल माझ्या मिस्टरांच्या अंगावर पडला असता तर जीवितहानी झाली असती तर कोणी भरून दिली असती। त्याच्यामुळे आम्हाला पूर्ण गावातील सर्व लोकांना ह्या कंपनीचा खूप मोठा नुकसान आहे। पूर्ण जीवितहानीचा खूप मोठी संभावना आहे। त्याच्यामुळे आम्हाला ही कंपनी इथे नकोच।